आनंदाने अंतर फुलले, आनंदाने अंतर फुलले, सहज शब्द उमटले, स्वीकारा स्वागत हे अमुचे, स्वीकारा स्वागत हे अमुचे, स्वीकारा स्वागत हे अमुचे. थँक्यू. धन्यवाद. पुण्यातील प्राचीन पेशवेकालीन मंदिर म्हणजे सारसबाग गणपती मंदिर. या गणपती मंदिराचा आज 239वा वर्धापन दिन साजरा झाला. त्यानिमित्त पुण्यातील प्रमुख मानाच्या गणपती मंडळांचे पदाधिकारी, नवचैतन्य हास्य क्लब तसेच व्यावसायिक व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व आपले पुणे या विषयावर प्रसिद्ध इतिहासतज्ञ, मोडलिपीतज्ञ मान्य श्री मंदारजी लवाटे यांचं व्याख्यान झाले. या सुरेख सुंदर कार्यक्रमाचे क्षणचित्र आपल्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती कोथरूड पुणे या न्यासाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. माननीय मंदारजी लवाटे आजच्या कार्यक्रमाचे जे नंतर पुणे याविषयी बोलणार आहेत. आपण संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेशजी भागवत आपण आणि CA सुधीर पंडित साहेब संस्थानचे आणि एक विश्वस्त कृपया मंचावर यावं. श्री देवदेवेश्वर सुतं देवं सारसोद्यानभूषणं कल्पद्रुमां त्वां भक्तानां वंदे सिद्धिविनायकं. आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज चैतन्य हास्य योगाचा परिवार इथे आलाय. त्यांच्यापैकी श्रीमती रेवती आडकर या आपलं स्वागतपर 2 ओळींमध्ये मनोगत त्यांचं व्यक्त करतात श्लोक म्हणून. माननीय रमेशजी भागवत, संस्थानचे दुसरे विश्वस्त माननीय CA सुधीर पंडित साहेब, माननीय मंदारजी लवाटे आपल्याशी नंतर संवाद साधणार आहेत. संस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त श्रीमंत विनायकराव विश्वनाथराव तथा उदयसिंह पेशवा खाली बसले आहेत पण उपस्थित आहेत. आणि आपल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. मकरंजी आहेत, धोका साहेब आहेत. वेळोवेळी यथोचित आपला उल्लेख मी करीन. श्रीमंत नानासाहेब पेशवा यांनी हे तळं निर्माण केलं आणि त्यातल्या 25,000 चौरस फुटावर हे जे बेट आहे तिथे श्री सिद्धिविनायकाची स्थापना सवाई माधवराव पेशव्यांनी केली. हा तळ्यातला गणपती त्याला त्यांनी छानसं नाव दिलं, ते म्हणजे सारसबाग. अत्यंत अलंकारिक असं नाव दिलं. ज्येष्ठ शुद्ध पंचमी 1784 मध्ये या देवाची स्थापना झाली आणि त्याला आज 239 वर्ष पूर्ण होत आहेत. गेली 238 वर्ष जिथे नित्यनेमानी पूजा अर्चा नैवेद्य आरती होते त्या स्थानाचं महात्म्य मी काय सांगावं, आपल्याला सर्वांना माहीत आहे. थोडीशी माहिती नवीन आलेल्या लोकांसाठी देते की या मंदिराचं जर शिखर आपण बघितलं तर ते निमुळतं होत जाणारं असं शिखर आहे. बहुतेक ठिकाणी आपल्याला गोल शिखर बघायला मिळतं. या मंदिराला एकूण 68 कमानी आहेत, ज्या नक्षीदार आहेत, नागाच्या आहेत आणि ज्याला अननसाचे खूर आहेत. ही सगळी हिंदू प्रतीकं आपल्या मंदिरामध्ये आहेत. आपल्याला सभामंडप 3 बाजूंनी दिसतो, जो फार थोड्या ठिकाणी आहे की कुठल्याही बाजूला आपण उभे राहिला तरी आपल्याला देवाचं यथोचित दर्शन केव्हाही होऊ शकतं. रुमाली फरशी आपल्याला दिसेल की जी संगमरवरी आहे आणि सगळ्या ओवऱ्यांमध्ये ती फरशी व्यवस्थित आपल्याला बसलेली दिसते. पेशव्यांनी अनेक लोकांना बरोबर घेतलं, सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र घेतलं आणि तीच प्रथा संस्थांनी पुढे चालू ठेवली आहे. मी अशासाठी म्हणते की हा मकराणा राजस्थानमधल्या मकराणामधून संगमरवर आणला आणि तो बसवला, तो हकीमभाईंनी बसवला. तर हिंदू मुस्लिम एकता तेव्हापासून होती असं मला वाटतं. पूर्वाभिमुख आपल्याला हा सभामंडप दिसतो. आपण आता हे सगळं नंतर पुन्हा एकदा पडताळून पाहू शकता.
2 वेळा ही मूर्ती बदलली गेली आहे. 1882मध्ये एकदा रावबहादूर कुमठेकरांनी बदलली आणि त्याच्यानंतर 1990मध्ये डॉक्टर शंकरदयाळ शर्मांच्या उपस्थितीमध्ये आपण ही मूर्ती बदलली आहे. इथली चिंचेची झाडं आपल्याला शीतलता देतात, पक्ष्यांचं कूजन छान वाटतं आणि गणपतीची मोहक मूर्ती आपल्याला भुलवून टाकते. संस्थांचे अनेक उपक्रम आहेत, त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे 5 दिवसांचा माघी उत्सव, ज्याच्यामध्ये गायन वादन हे सगळं होतं. उत्तमोत्तम भाषणं आपल्याला ऐकायला मिळतात. अनेक स्पर्धा घेतल्या जातात, विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आपण घेतो. अनेक सामाजिक उपक्रम इथे घेतो. मुख्य म्हणजे नानासाहेब पेशवा धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्कार प्रदान आपण त्या दिवशी करतो, जिथे भारतातल्या विद्वानांना निमंत्रित करून आपण त्यांचा यथोचित सत्कार करतो. आज देवाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या समारंभात पुनश्च स्वागत. मी संस्थांचे प्रमुख विश्वस्त रमेशजी भागवत यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. देवदेवेश्वर संस्थान अशी आपल्याला जी ओळख आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या डोळ्यापुढे येते ती पर्वती येते. नानासाहेब पेशव्यांनी 1751 साली ज्यावेळेला पर्वती बांधली त्यावेळेला त्यांनी दुसरं संस्थान निर्माण करायचं नाही स्वतःच्या नावाने असं विचार करून त्यांनी हे देवदेवेश्वराच्या नावाने हे संस्थान निर्माण केलं. आणि अशी एक आपण त्याला असं काही कन्फर्मेटरी असं नाही, पण त्यांनी त्यावेळेला शाहू महाराजांच्या पादुका पर्वतीच्या पिंडीच्या खाली ठेवल्या असा एक आपल्याकडे डॉक्युमेंटेड की माझ्या राजाच्या विरुद्ध काय मी नवीन संस्था निर्माण करणार नाही. या संस्थांच्या अंतर्गत पुण्यामध्ये 3 गणपतीची मंदिर आहेत. एक मंदिर आहे ते तुम्ही आपण ज्या प्रांगणात आहोत ते सारसबागेचं मंदिर आहे. दुसरं मंदिर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये दशभुजा गणपती मंदिर म्हणून पौड फाट्याला आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल. तिसरं मंदिर जे आहे ते मंदिर आहे रमणा गणपती म्हणून आहे, जिथं वर्षानुवर्ष पेशवाई काळामध्ये दक्षिणा दिली जायची आणि शेवटची दक्षिणेची जी नोंद होती ती 18 लाख रुपयाची त्या काळातली होती, ज्यावेळेस साधारणतः 12 ते 15 रुपये तोळा सोनं होतं. आणि याच्यामध्ये कुठलाही भेदभाव केला जायचा नाही. ज्या याच्यातले विद्वान येतील त्या विद्वानांना ती प्रोत्साहनपर दक्षिणा दिली जायची, अशी त्यावेळेची ती परंपरा आहे. देवदेवेश्वर संस्थान पर्वती सारसबाग आणि कोथरूड एवढं भलं मोठं नाव आमच्या संस्थांचं आहे. या संस्थांच्या माध्यमातून 18 देवळांचा विविध ठिकाणी कारभार केला जातो. त्यातली मुख्य आहेत ती पर्वतीची देवळं आहेत. त्याच्यामध्ये कार्तिक स्वामींचं देऊळ जे आहे ते राघवादादांनी बांधलं होतं. त्याच्या शेजारी विष्णूचं जे भलं मोठं मंदिर आहे ते माधवरावांनी बांधलं होतं. काही असं म्हणतात की नानासाहेबांनी ते पहिल्यांदा मंदिर बांधलं होतं, पण माधवरावांनी पुढं त्याचं पूर्णत्वाला नेलं. तसंच हे जे मंदिर आहे याची सुरुवात नानासाहेब पेशव्यांनी केली होती, पण त्याची पूर्तता ही सवाई माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये झाली. हे जे सारसबागेचं तळं आत्ता जे आपण स्वरूप बघतो त्याच्यापेक्षा हे अत्यंत भव्य होतं. हिराबाग म्हणून जो काही परिसर आहे तिथं अजूनही त्याच्या पायऱ्या आहेत. तिथपासून हे पर्वतीच्या पायथ्यापर्यंत असं मोठं विस्तीर्ण तळं होतं. आता सगळ्यात लहान होत चाललंय तसं ते तळंही आमचं खूप लहान झालं. मधल्या काळामध्ये 1870च्या सुमाराला ज्याला महानगरपालिका म्हणण्यापेक्षा ज्याला नगरपालिका झाली त्याला त्यांनी हा बाकीचा परिसर डेव्हलपमेंटसाठी घेतला आणि तळ्याच्या आतमध्ये तुम्ही आलात की तुम्ही देवदेवेश्वर संस्थांमध्ये येता. बाकीचा मेंटेनन्स जो आहे तो आपल्या कृपेने महानगरपालिका आमचा करते, नाहीतर आम्हाला खरंच तो परवडला नसता. स्पष्टपणे बोलायला झालं तर इलेक्ट्रिसिटी आणि याची जी बिलं आहेत ती पर्वतीवरती स्थानिक आमदारांच्या फंडातून आम्हाला मोठा फंड मिळाला आहे. त्याच्यामार्फत आम्ही वरती युद्ध स्मारकाची एक योजना घेतलेली आहे. ती आता योजना पूर्णत्वाला येते. युद्ध स्मारक करण्याची खरं कल्पना अशी होती की आपल्यातल्या असंख्य बांधवांनी वेगवेगळ्या कारणासाठी आपलं जीवन देशासाठी समर्पित केलं आहे आणि आपल्या पुण्यामध्ये 2-3 युद्ध स्मारकं आहेत, पण ती पोलिसांची आहे, ते पोलिसांच्या ताब्यात आहे आणि लष्कराचं जे आहे ते लष्कराच्या ताब्यात आहे. की मला जर वाटलं की मी जाऊन कोणाला तिथं जर अर्पण करूया पुष्पसुमनं तर मला काही ते करता येत नाहीत. त्यामुळे आम्ही तिथं ते वरती हे केलेलं आहे. ते युद्ध स्मारकाचं काम माझ्या अंदाने या 15 ऑगस्टपर्यंत आमचं पूर्ण होईल. त्याला स्थानिक आमदारांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. ती जागा जी आहे ती संस्थांच्या म्हणजे तिथल्या आबासाहेब पुरंदरेंनी आम्हाला ती जागा दिली. तिथं त्यांचं आम्ही एक पार्क करून तिथं त्यांचं स्मारक उभं केलं आहे. त्याच्यासाठी आत्ता संजय जगतापजींनी आम्हाला तिथं मोठी मदत तिथल्या स्थानिक आमदारांनी दिलेली आहे. त्याचं कामही सुरू झालं आहे. माझ्या मते 1-1.5 वर्षामध्ये ते काम संपेल तर तेही एक यथोचित स्मारक तयार होईल. पुण्यामध्ये नानासाहेब पेशव्यांनी ही जी ज्या आपण आत्ता सारसबागेमध्ये आहोत त्याची एक 2-4 वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की सारसबागेचं हे बांधताना त्या काळामध्ये पुण्यामध्ये एक फार मोठा पूर आला होता आणि जसा परवा तो आंबेरोड्याला आपल्याला पूर आला होता त्या काळातला पूर तो होता
त्या पुरामध्ये शनिपाराच्या पुढच्या नागरी वस्तीतली बरीच लोक वाहून गेली होती. पूर्वी हा जो आंबील ओढा होता, हा आंबील ओढा आपल्या गावाच्या मध्यातनं जायचा. तर त्याचा विचार करून नानासाहेब पेशव्यांनी तो ओढा इथं वळवला, त्याला तिथं भिंत घातली आणि मग हे तळं तयार केलं. पेशवे पार्कचं जे तळं आहे त्याला आपण एक सायफन आउट तळं म्हणतो तसं आहे. या बाजूला तुम्ही उतरल्यानंतर डाव्या बाजूला एक भिंत आहे, तिथं तुम्हाला अशी व्यवस्था आत्ता आहे की कुठल्याही तळ्याचं पाण्याची लेवल बदलली तर कसे दगड काढून पुढे पाणी देता येतं, इतकी ॲडव्हान्स सिस्टीम त्यावेळेची होती. पुण्यामधले सगळे जुने पुणेकर जे आहेत त्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये भरपूर हौद आहेत, त्या हौदाला पण पाणी येत जायचं आणि अजूनही ते पाणी येतं, फक्त आपण आता ते वापरत नाही. सध्या कॉर्पोरेशन ते पाणी तळजाईच्या याच्यासाठी वापरतं. 1,00,000 लिटर पाणी ते उपसा करतात, ते तळजाईसाठी ते करतात रेग्युलरली. हे त्यांनी मध्येच वर्तमानपत्रात पण सांगितलं होतं. नानासाहेब पेशवे यांचं दुसरं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी पुण्यामध्ये एक लकडी पूल बांधला, ज्याला लाकडी पूल आपण म्हणतो, तो पूलही त्यांनी बांधला. शनिवारवाड्याचं बरंचसं काम त्यांनी केलं होतं. अनेक पेठा त्यांनी पुण्यामध्ये वसवल्या होत्या. त्याबद्दल खरं म्हणजे अधिकार मंत्रालय लवाट्यांचा आहे बोलण्याचा. मी आपल्या नानासाहेबांच्या ओघात तुम्हाला म्हणालो, त्यांनी अत्यंत बाजारपेठा बसवल्या होत्या आणि पुणे हे सुशोभित करण्यासाठी खरं म्हणजे त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले होते. माघीचा उत्सव हा पहिले 5 दिवस चालायचा. गणेश उत्सवाची पेशव्यांच्या काळातले अनेक लोक आहे. त्यानंतर परत आपण एक जर वाटलं तर काही उशिरा लोक आले तर त्यांचाही सत्कार आपण करू आणि नंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. ती सांगता आमचे सुधीर पंडित करतील, एवढं मी सांगतो आणि थांबतो. गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. त्यातले कल्पक देखावे, परंपरागत पद्धतीने केलेली स्थापना आणि दिमाखदार अशी मिरवणूक ही त्याची काही वैशिष्ट्य म्हणावी लागतील. त्या वेळेला जरी आपल्या संस्थांच्या गणपतीची स्थापना किंवा विसर्जन होत नसलं तरी या प्रसिद्ध मंडळांचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी जोडून घ्यायला आपल्याला आवडेल असं विश्वस्तांना वाटलं आणि त्या हेतूने तो सेतू बांधला जावा यासाठी आम्ही आज त्यांच्या पदाधिकाऱ्यांना इथे निमंत्रित केलेलं आहे. कसबा गणपती हे आपलं ग्रामदैवत आणि या गणपतीचे माननीय श्रीकांतजी शेटे आज इथे उपस्थित आहेत. श्रीकांतजी शेटे काही वेळात इथे येतील. तांबडी जोगेश्वरी हे दुसरं मानाचा गणपती असलेलं मिरवणुकीतलं स्थान, त्याचे माननीय प्रशांतजी टीकार इथे आहेत. आज त्यांना आम्ही इथे निमंत्रित करतो. हे स्वयंभू असं दैवत आहे. संस्थांचे विश्वस्त माननीय पंडित साहेबांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. शाल श्रीफळ माहितीप्रमाणे भिकू शिंदे खाजगीवाले आणि शेख कासम यांनी ह्या उत्सवाची सुरुवात केली आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं ते एक प्रतीक आहे हा गणपती म्हणजे. त्याचे माननीय प्रवीणजी परदेशी इथे उपस्थित आहेत. आपलंही स्वागत. तुळशीबागेचा गणपती आणि या गणपतीचे माननीय विकासजी पवार इथे उपस्थित आहेत. आपलं स्वागत. अर्थातच मंडईचा गणपती आणि त्याचे माननीय थोरातजी आज इथे मुद्दाम उपस्थित आहेत. आपलं स्वागत. आहेत. आपलं मनापासून स्वागत. कर्नाटकातून 8 ब्राह्मण कुटुंब पुण्यामध्ये आली आणि त्यातल्या ठकार यांनी या गणपतीची स्थापना केली आणि राजमाता जिजाऊ साहेबांनी हे मंदिर बांधलं असा इतिहास सांगतो. अर्थात मी बरोबर आहे की नाही हे शेटे सर सांगतील. माननीय महेशजी सूर्यवंशी इथे आवर्जून आलेत. सूर्यवंशी साहेब, आपण उत्सवात पण आला होतात, आम्हाला खूप आनंद झाला. आपलं स्वागत आहे.
क्लबचे सदस्य खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। असं म्हणतात की हसताना सर्वात जास्त स्नायू वापरले जातात, विशेषतः चेहऱ्याचे, छातीचे आणि पोटाचे। हसण्यामुळे मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम लाभतं हे आपल्याला माहीतच आहे। अभ्यासू नागरिकांच्या या पुणे शहरामध्ये अनेक हास्य क्लब आहेत, परंतु मोजके काही हास्य क्लब असे आहेत की ज्यांचं काम खूप भरीव आहे आणि त्यातलं आज आपल्याकडे आलेला जो परिवार आहे तो नवचैतन्य हास्ययोग परिवार। या परिवाराचे संस्थापक अध्यक्ष माननीय विठ्ठलराव काटे इथे उपस्थित आहेत। आपलं आम्ही स्वागत करतो। काटे सर एअर इंडिया इंटरनॅशनल, भाभा अणुशक्ती, मौसम विज्ञान पुणे अशा अनेक ठिकाणी कार्यरत होते। शासकीय तंत्रनिकेतनामधून ते निवृत्त झाले। राष्ट्रसेवा दलामुळे आपण समाज कार्यामध्ये आपल्याला वाहून घेतलं। कॉस्मॉस बँक, लाफ्टर क्लब, संगमनेर फाउंडेशन, हास्य मित्र, सर्वश्रेष्ठ हास्ययोगी असे 16 विविध पुरस्कार आपल्याला मिळाले आहेत। येरवडा कारागृह, अनेक शिक्षण संस्था इथे आपण सतत कार्यशाळा घेता। करोना काळामध्ये जवळजवळ 200 क्लब त्यांनी चालू ठेवले होते आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की अतिशय कमी रुग्णसंख्या या क्लबच्या सदस्यांमध्ये आढळली। लवकर बरे झाले लोक आणि मृत्यूदर खूप कमी होत आहे, याचं वैशिष्ट्य म्हणजे सिद्ध झालेलं आहे। पेशव्यांचे वंशज माननीय पुष्करजी पेशवा यांना मी विनंती करते की त्यांनी मोठ्या पेशव्यांच्या वतीने आपला सत्कार करावा। नमस्कार, विठ्ठल काटे, नवचैतन्य हास्ययोग परिवार। पुण्यामध्ये आम्ही हा हास्ययोगाचा उपक्रम सुरू केला, त्याला 25 वर्ष झाली आणि हळूहळू लोकांचा प्रतिसाद मिळत गेला। आज आमच्या 218 शाखा आणि 25,000 मेंबर्स आमच्या पुण्याच्या आणि महाराष्ट्रातनं, पूर्ण देशातनं ऑनलाईनचा आमचा जो उपक्रम सुरू केला त्या पूर्ण देशातनं, निरनिराळ्या राज्यातनं लोक जॉईन झाले आणि लोकांना घर बसल्या व्यायाम मिळायला लागला। खूप छान प्रतिसाद मिळाला आणि आमचा उपक्रम असा की शेवटच्या श्वासावर तब्येत चांगली राहिली पाहिजे या उद्देशाने आम्ही काम करतो। तुमच्या सभासद व्हायचं असेल तर सभासद व्हायचं तर विनामूल्य सभासद होता येतो तुम्हाला। बरेच सभासद आज आलेले आहेत, टाळ्यांची कंजूसी नकोय। माननीय सुमनताई काटे यांचं महत्त्वपूर्ण योगदान करोना काळातही त्यांना लाभलं। सौभाग्यवती जयमंगला पेशवा त्यांचा सत्कार करतील आणि ओटी भरतील। व्यक्तींना त्यांनी चालतं केलं असं म्हणायला काही हरकत नाही। नूतन समर्थ शाळेतील देवदासींच्या मुलांना शैक्षणिक मदत करणं असो, ज्योत्स्ना भोळे संगीत महोत्सवाचं आयोजन असो, असे ध्यान शिबिरांचं आयोजन असो, असे अनेक उपक्रम ते राबवतात। त्यांना समर्थ पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, समाजभूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आलाय। समाजाचे उतराई होण्यामध्ये ते आपलं सन्मान मानतात। शब्द लिहिला की ऑनलाईन मेंबर यांची हो टेल साहेब नमस्कार। नमस्कार, बोला। सध्याच्या काळात अत्यंत दुर्मिळ झालेली गोष्ट म्हणजे हसणं। लोकांची एखादी वस्तू हरवली तर शोधत बसतात, पाकिट हरवलं, किल्ली हरवली शोधत बसतात, पण आपलं हसणं हरवलं आहे हेच लोक विसरून गेले। ते देण्याचं काम नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे गेली 25 वर्ष केलं जातं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं नाही, देशातनं नाही तर परदेशातल्या लोकांनासुद्धा या हास्यकच्या चळवळीला जोडता यावं यासाठी आपण ऑनलाईनची पद्धत चालू केली आहे। यामध्ये लोकांनी ऑनलाईनमध्ये फक्त माझ्या नंबरला गुरु असं लिहून पाठवायचं। ते लिहून पाठवलं की त्याच्यानंतर त्यांना एक फॉर्म येतो ऑनलाईन, तो फॉर्म भरला की त्याच्यानंतर त्यांना एक जॉईन व्हायची लिंक येते। झूम आणि यूट्यूबमार्फत दररोज सकाळी आपण हा व्यायाम घेत असतो, ज्याचा बेनिफिट आता 9 देशातनं
जवळजवळ 5,600 लोक घेत आहेत आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातनं एक तरी माणूस हा आपल्या हास्यकपच्या या चळवळीमध्ये जोडलेला आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मुळामध्ये आरोग्याची चळवळ ही प्रत्यक्ष कृतीनेच वाढू शकते आणि हसणं ही वृत्ती वाढली तर जगण्याचा आनंद द्विगुणित होतो. तर करण्यासाठी आमचं एक छोटं टिल्लू कार्य चाललं आहे आणि काटे सर, काटे वहिनी, 13 विश्वस्त आणि 40 विभाग प्रमुख हे संपूर्ण कार्यक्रमाचा रेटा पुढे नेत आहेत. आम्हाला त्याच्यात आनंद आहे. आज या संपूर्ण आमच्या उपक्रमामध्ये ज्यांचं वारंवार अत्यंत उत्तम असं योगदान लागतं ते प्रसिद्ध उद्योजक आणि जगामध्ये आयरन पावडर या क्षेत्रामध्ये आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, त्यांचा 1 नंबर आहे, पहिला नंबर आहे असे ज्यांची कंपनी आहे ते प्रकाशजी धोका इथे माझ्यासोबत आहे. जरूर त्यांच्याशी संवाद साधा कारण त्यांचा असा सत्कार आहे. काय सांगाल सर आपल्या? मी प्रकाश धोका गेले 22 वर्ष चैतन्य हसमुख परिवाराशी जोडलेला आहे. खूप आनंद आहे मला, अतिशय आनंद आहे की मला गेल्या 22 वर्षामध्ये एकही गोळी घ्यायला लागलेली नाही. तर मी नेहमी म्हणतो मी जेवढे पैसे वाचवले आहेत तेवढं तरी खर्च करून दे मला. फक्त औषधाचं नाही, हॉस्पिटलचं बिल सगळं वाचलं आहे आणि मी काम जास्त करू शकतो. आय एम ट्रॅव्हलिंग म्हणजे 15 वर्ष एव्हरी मंथ आवर ट्रॅव्हलिंग वर्ल्ड. एक दिवस आजारी पडलो नाही. आज सुद्धा मी जे व्यायाम मी शिकलो आहे, मी कुठेही जगात असेल ते व्यायाम प्राणायाम दोन्ही करतोच आणि खूप आभारी आहे चैतन्य परिवारचा. थँक्यू. हास्य पंचमी ते हास्य 65 असा 3 पिढ्यांचा कार्यक्रम ते करतात. म्हणजे मकरंजींच्याच 3 पिढ्या हा कार्यक्रम करतात. जवळजवळ 3000हून त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. व्याख्याते, माध्यम कलाकार, वक्ते, लेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्व मकरंजींचं आहे. बालगंधर्व परिवार पुरस्कार, प्रेरणा पुरस्कार, अहिल्याबाई होळकर आणि पार्वती भूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. लाफ्टर योग इंटरनॅशनलचे ते प्रदेशाध्यक्ष होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन 5000 सदस्यांना घेऊन त्यांनी या क्लबची स्थापना केलेली आहे. डॉक्टर प्रकाशजी धोका पण आज इथे आवर्जून आलेले आहेत. प्रकाशजींनी अभियांत्रिकी विषयातली विद्या वाचस्पती ही पदवी मिळवली आहे. इंडस्ट्रियल मेटल पावडर्स कंपनीचे ते MD आहेत. या कंपनीला पारखे पुरस्कार आणि फेडेक्स पुरस्कार मिळालेला आहे. माझे विद्यार्थी संघाने त्यांना सर्वोत्तम धातू तज्ज्ञ या पुरस्काराने गौरव केला आहे. रोटरी अध्यक्ष तर ते होतेच, पण त्यांनी CSR मधून अनेक संस्थांना भरघोस मदत केलेली आहे. देवरस हॉस्पिटलच्या उभारणीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि उपेक्षित नागरिकांना, जे रस्त्यावर उपेक्षित आहेत अशा नागरिकांना छत्रछाया देण्याचं काम ते करतात. डॉक्टर प्रकाशजी धोका. इतिहास तज्ज्ञ आहेत, मोडीचे मोठे अभ्यासक आणि तज्ज्ञ आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळाचे पदाधिकारी म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांचा आजचा भाषणाचा विषय आहे आपलं पुणं. तर आता माझं बोलणं ऐकण्यापेक्षा आपण त्यांच्याकडून आपलं पुणं. पुण्याच्या लाडक्या सारसबागेच्या गणपतीच्या वर्धापन दिनानिमित्त जमलेले सर्व मान्यवर, आपलं पुणे हा विषय मला दिलेला आहे. इतिहास सोडून मला काहीच येत नाही, त्यामुळे मला पुण्याच्या इतिहासावरच बोलायला लागणार आहे. पुणे ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. ते एक चुंबक आहे. इथं आलेला माणूस पुण्यातनं जाता जात नाही, तो पुण्याचाच होतो. 1-2 वर्षात तो स्वतःला पुणेकर समजतो, कुठेतरी पुण्याला नावं ठेवत असतो आणि त्यानंतर काही वर्षात तो पुण्याला नावं ठेवणाऱ्यांविरुद्ध भांडायला लागतो. आमचे अगदी जवळचे मित्र आहेत, रोजचे कट्ट्यावरचे, कोकणातनं आल्या 8-10 वर्षापूर्वी, अजूनही थोडी पुण्याला नावं ठेवतात. त्याची आता बदली झाली मुंबईला. त्याला सांगितलं तुला मॅनेजर करतो, हाताखाली 40 लोक देतो. तो म्हटला मी नोकरी सोडतो, पुणे नाही सोडणार.
1-2 महिने तो मुंबईला गेला, त्याला काही सहन होईना, त्यांनी नोकरी सोडली आणि दुसरी नोकरी धरली. तर हे असं पुणे हे चुंबक आहे. अस्सल पुणेकराला तुम्ही पंतप्रधान करतो म्हटला तर तो म्हणेल नको, किंवा राजधानी पुण्यात आणा, दिल्लीला जाऊन काय मला जमणार नाही. आणि हे जुनं आहे. 90 साली माझा एक मित्र होता, आमच्या शेजारी राहायचा, तो CA झाला. त्याला एअर इंडियात नोकरी होती. 90 साली एअर इंडियात त्याला CA म्हणून बोलवत होते. पुणे नाही सोडणार म्हणला. तर पुणे ही अगदी जादूची गोष्ट आहे. इथल्या हवेमध्ये, इथल्या पाण्यामध्ये, इथल्या जमिनीमध्ये काय जादू आहे ते माहिती नाही, पण माणूस एकदा आला की तो हे सोडत नाही. सोडलं की शेवटी ते नाईलाजाने सोडायला लागतं म्हणून सोडतो. आणि अनेक लोक, मी तुम्हाला सांगतो की जसं शिंपल्यामध्ये पाण्याचा थेंब पडल्यावर मोती होतो, तसं पुण्यात पडल्यावर अनेक लोक खूप मोठी झाली. आणि याचं अगदी पेशव्यांपासून उदाहरण आहे. पेशवे पुण्यात आले आणि फार मोठे झाले, किंबहुना पेशव्यांमुळेही पुणे मोठं झालं. पण पुढे आचार्य आत्रे असतील, बाळ गंगाधर टिळक असतील, अण्णा कर्वे असतील, सगळे पुण्यात आले आणि त्याचं इथल्या शिंपल्यामध्ये रत्नामध्ये रूपांतर झालं. अण्णा कर्वे तर भारतरत्न आहेत हेही आपल्याला माहिती आहे. आणि अशी खूप मोठी यादी आहे. पुण्याचा इतिहास मी अगदी थोडक्यात सांगतो. आज उशीर झालाय, मला तासभर दिला होता, पण तेवढा वेळ मी नक्की खात नाही. इतिहास जाणून घ्यायचं शास्त्र जे आहे ते कागद असतात, आख्यायिका असतात, ताम्रपट असतात, नाणी असतात, आणि त्याच्या पलीकडेही इतिहास जाणून घ्यायच्या काही गोष्टी असतात ज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणाऱ्यांना मान्य नसतात. पण माझ्या आयुष्यामध्ये मी त्या खूप अनुभवल्या आहेत. माझा त्याच्यावर विश्वास आहे. अस्सल संशोधक म्हणेल याला काही अर्थ नाही, तुम्ही ते सिद्ध करू शकत नाही, पण त्याविषयी 2 गोष्टी मला अनुभवाला आलेल्या मी सांगतो. आणि त्यानंतर एक आपण धावता आढावा घेऊ जो की कागदपत्रातनं जो सिद्ध करता येतो. पुण्यामध्ये जी अगदी जुनी मंदिर आहेत त्यात कागदीपुऱ्यात नवाकाळ भैरवनाथ नावाचं एक मंदिर आहे. त्याविषयी अगदी काल परवा मला एक अनुभव आला की तिथे राजस्थानमधनं आलेले गृहस्थ आहेत आणि ते तरुण मुलगा आहे आणि रोज संध्याकाळी तो त्या मंदिरात जातो आणि तिथे जप करत असतो. त्याचा परवा मला फोन आला की मंदिरात एक गृहस्थ आले होते आणि त्यांच्याशी तिथं प्रत्यक्ष देव बोलतो. तर त्यांनी रोज येतात आणि म्हणले गुलाबजाम ठेवतात देवाला. आणि एक दिवस ते देवळातनं बाहेर चालले होते तर त्यांना आवाज आला की ते गुलाबजाम ठेवलेस पण खिशामध्ये दगडूशेठ गणपतीचा मोदक आहे, त्याचं काय झालं. ते परत वळले आणि त्यांनी तो मोदक ठेवला. ते म्हणले त्या माणसाला देव असं म्हणत होता. आता देव बोलतो की नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे, पण ज्यांनी त्यांनी तो अनुभवण्याचा विषय आहे. तुम्ही खूप उपासना केली तर तुम्हालाही ते अनुभव येतं. अगदी साधी तुम्हाला ग्रॅज्युएट व्हायचं तरी 15 वर्ष अभ्यास करायला लागतो. मग 15-16 वर्षात देव बोलत नाही, तुम्हाला खूप वेळ घालवायला लागतो. तर देव त्याला म्हणला, म्हणजे असं त्या राजस्थानी माणसाने सांगितलं की गेली 2500 वर्ष मी इथं उभा आहे. 2500 वर्षापूर्वी अघोरी लोकांनी माझी इथं स्थापना केली, तेव्हापासून मी इथं उभा आहे. म्हणजे किमान 2500 वर्ष कसब्यामध्ये वस्ती आहे. आम्हाला अभ्यासकांना माहिती होतं की 2000 वर्ष तर आहेच, पण हे अजून 500 वर्ष मागे गेलं. आता अघोरी म्हणजे वाईट असतात का, तसं आपल्या सगळ्यांचा समज आहे आणि खात्री पण आहे. पण अघोर हा एक पंथ आहे. आणि जाता जाता मी तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो की मी जी ऐकली आहे. उत्तर प्रदेशमध्ये किनाराम अघोरी नावाचे एक मोठे साधू होऊन गेले जे आज तिकडे प्रसिद्ध आहेत. तिथे एक म्हण आहे की जो ना राम करे वो किनाराम करे. आणि अशी म्हण ती का पडली तर तिथे एक व्यापारी होते आणि त्यांना मुलबाळ काही नव्हतं. ते तुलसीदासांकडे गेले. म्हणले मी ऐकले तुमच्याशी राम बोलतो आणि माझा वंश पुढे वाढत नाही, खूप मोठा व्यापार आहे आणि मला त्याचं खूप दुःख आहे. जुना काळ होता. आज लोकांना काही दुःख वाटत नाही एक मुलगी असल्याचं. मुलगाच पाहिजे असा हट्ट अनेकांचा सुटलेला आहे. तुलसीदास म्हणले ठीक आहे, मी रात्री रामाला विचारतो आणि उद्या सांगतो तुला. दुसऱ्या दिवशी त्यांनी विचारलं रात्री रामाला. राम म्हणला याच्या नशिबात काही संतती नाही. दुसऱ्या दिवशी त्याला म्हणले बाबा हे मला असं उत्तर कळलेलं आहे. मग त्यांना कोणीतरी किनाराम अघोरींचं नाव सांगितलं. तर किनाराम अघोरींकडे गेले. किनाराम अघोरी म्हणले असं 8 पोरं होतील, पुढच्या वर्षी पहिलं पोर घेऊन यायचा. तसं झालं. 10 महिन्यांनी हे किनाराम अघोरींकडे मुलगा घेऊन गेले. त्यांना तुलसीदासांची आठवण झाली. ते तुलसीदासांकडे गेले. ते म्हणले हे बघा असं झालं, तुम्ही तर म्हणला होता की प्रभू श्रीराम म्हणले काही संतती नाही. ते तुलसीदास संत होते. ते म्हणले मी विचारतो आज. परत त्यांनी विचारलं रात्री. तेव्हा त्यांना रामाने सांगितलं अरे किनाराम अघोरीने आशीर्वाद दिला तो मला खरा करायला लागला.
तू विचारलंस त्याचं मी उत्तर दिलं. तर देव असा भक्ताला बांधील असतो आणि तिथं तो 2500 वर्ष उभा आहे. तुम्हाला कधी योग आला तर तुम्ही जरूर जाऊन बघा. दुसरं पुण्यातलं एक अतिशय प्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि त्याच्याशी संबंधित एक बाई तिथे राहतात आणि त्यांच्या घराचं काम काही होत नव्हतं म्हणून त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या काळात 2 सत्पुरुष येऊन गेले आणि त्यातल्या एकांनी सांगितलं की तुमच्या इथे जे देऊळ आहे त्या देवाच्या बरोबर समोर एक 50 फुटावर उभं राहिलं की उजव्या हाताला खाली 20 फुटावर एक मोठं शिवलिंग आहे आणि त्याच्यामुळे हे काम आणलेलं आहे. कर्मधर्मसंयोगाने माझ्या जवळच्या नात्यात एक व्यक्ती होत्या की त्या सांगू शकायच्या. मी त्यांना विचारलं हे असं आहे ते खरं आहे का? त्या व्यक्तीने एका सेकंदात सांगितलं की ते खरं आहे. जमिनी खाली 20 फुटावर शिवलिंग आहे. ते किती मोठं आहे तर त्यावर 2 गायी आरामात बसतील. मी म्हटलं किती जुनं आहे? तर ज्यांनी मला माझ्या अगदी जवळच्या व्यक्ती होत्या त्यांनी सांगितलं त्यांचा इतिहासाशी काही संबंध नव्हता. त्या म्हणल्या पुलकेशी नावाचा राजा होऊन गेला. त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर 4 बाजूनी 4 दगडी खांब आहेत आणि वरती छप्पर आहे. मी बघितलं शोध केला तर पुलकेशी म्हणजे 13वे शतक इतकं मागं जातं. पण आज गंमत बघा की त्यानंतर अनेक पुण्यामध्ये सत्ता झाल्या, अनेक मोठी राजकारणं झाली किंवा पुण्यामध्ये निरनिराळे शासक झाले 13व्या शतकानंतर. पण आजही तिथे एवढं मोठं शिवलिंग आहे हे कोणाला माहिती नाही आणि शंकराच्या भक्तांना की हे खरोखर दुर्दैवच म्हणलं पाहिजे की एवढ्या मोठ्या शिवलिंगाचं आपल्याला दर्शन घेता येत नाही. पण ते आज जमिनीखाली आहे. कुठे आहे ते मला माहिती आहे आणि 3 वेगळ्या वेगळ्या ज्यांच्याशी एकमेकाचा काही संबंध नाही अशा लोकांकडनं मी ते ऐकलेलं आहे आणि असे अनेक अनुभव असल्यामुळे माझा त्यावर ठाम विश्वास आहे. पण हा आजचा आपला विषय नाही. तर असा इतिहास अनेक दडलेला असतो. आमच्यासमोर जो इतिहास येतो तो कागदपत्रातनं येतो आणि आम्ही तो ठामपणे मांडू शकतो. चांगले इतिहासकार सुद्धा तयार होत नाहीत. आज माझ्या आवर्जून सांगितलं पाहिजे की माझे मित्र राज मेमाणे इथे आले. पुण्यात पेशवे दफ्तरमध्ये 4 कोटी कागद आहेत. तिथे जे मोजकीच लोक खिंड लढवतात त्यात ते आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर सध्या त्यांचं काम चालू आहे आणि येत्या आठवड्यात त्यांचं एक संग्रहालय पुस्तक त्या तिथे येईल. त्यामुळे कागद जे येतील त्या समोरनं बोलायला लागतं. अशा गोष्टी सांगता येत नाही. पण पुण्याचा इतिहास थेट 2,500-3 हजार वर्ष जुना आहे. कमीत कमी कसबा पेठ ही त्यातली जुनी वस्ती होती आणि कसब्याच्या अगदी जुना जो तुम्हाला संदर्भ सिद्ध करता येतो तो नामदेवांचा अभंग आहे की आळंदीची पंचक्रोशी असा तो अभंग आहे आणि त्यांनी सांगितलं की आळंदीच्या पंचक्रोशीत कुठली कुठली देवळं आहेत. त्यात पुण्यात नागेश्वर आणि पुण्येश्वर अशी 2 मंदिरं सांगितलेली आहेत. मरगळला विष्णूचं मंदिर आहे आणि चाकणला चक्रेश्वर आहे असाही नामदेवांनी उल्लेख केलेला आहे. चाकणचं मंदिर तुम्ही बघितलं नसेल तर जरूर बघा. इथपासनं तिथपर्यंत एवढं मोठं शिवलिंग आहे. चक्रेश्वर नाव आहे त्याचं, नामदेवांच्या काळापासून आहे आणि त्यामुळे पुणे 12व्या शतकामध्ये पुण्यामध्ये ही 2 मंदिरं होती एवढं नक्की. पुढच्या काळातले फारसे कागद मिळत नाहीत, ताम्रपट मिळत नाहीत, नाणी मिळत नाहीत, शिलालेख मिळत नाहीत. थेट पुढची जी माहिती येते ते पुण्याभोवती, त्यावेळच्या पुण्याभोवती बडा अरब नावाचा एक जण होता. त्यांनी पुण्याला कोट बांधून घेतला होता. दगडी भिंत बांधली होती की जेणेकरून कोणी पुण्यावर हल्ला करू नये आणि पुढे पुढे पेशवे काळामध्ये शिवकाळामध्ये त्या कोटाचे आणि बड्या अरबाचे उल्लेख येतात आणि भारत इतिहास संशोधक मंडळाच्या जुन्या संशोधकांनी 100 वर्षापूर्वी असं लिहिलंय की त्या कोटावर बाळोबा मुंजाचं देऊळ बसलेलं आहे. म्हणजे सूर्या हॉस्पिटलवरनं तुम्ही पवळे चौकाकडे जायला लागलात की उजव्या हाताला बाळोबा मुंजा आहे आणि त्या कोटावर ते मंदिर बसलेला आहे. हा त्यानंतरचा उल्लेख आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे ज्यांना कागदामध्ये महाराज साहेब असं म्हणलं जातं त्यांच्या वेळेपासून आपल्याला उल्लेख मिळतात. मधल्या काळात कुठल्या कुठल्या सत्ता होत्या, कुठले माणसं कशी होती, वस्ती किती होती, त्यांच्या उपासना काय होत्या याचे मात्र काही उल्लेख मिळत नाही. महाराज साहेब म्हणजे शहाजी राजांना हा सगळा भाग हा जहागीर होता. पुणे, सुपे, इंदापूर वगैरे हे त्यांच्या जहागिरीत भाग होते आणि त्याच्या आधी शहाजी महाराजांच्या आधी इथे ज्याची सत्ता होती की जो खूप पराक्रमी माणूस होता आणि इतिहासामध्ये त्याच्याविषयी अभ्यास झाला पाहिजे, ज्यांनी अनेक लढाया केल्या, जो काही शाह्या चालवत होता त्या मलिक अंबरनी पुण्यामध्ये कसबा पेठेच्या जवळ एक पेठ वसवली होती आणि त्याचा एक उल्लेख येतो.
त्यानंतर ते थेट शहाजी राजांच्या कारकिर्दीतले उल्लेख येतात. शहाजी राजांच्या कारकिर्दीत शुक्रवार पेठ बसवल्याचा विश्वसनीय प्रसिद्धच पुरावा आहे. आणि ही त्यांची जहागीरच होती. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांच्या मातोश्री स्वतः शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव यांना पुण्यात पाठवलं आणि त्यांनी कसबा पेठेमध्ये त्यावेळीची जी वस्ती होती तिथं आपलं निवासस्थान बांधलं, लाल महाल, की आजही महाराष्ट्रातल्या आणि तमाम मराठी लोकांना ते खूप आदराचं स्थान आहे. आणि लाल महालात जाऊन आल्याचं समाधान काही वेगळं आहे की जिथं प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचं बालपण गेलं, जो कसबा गणपती समोर आहे आपल्याला माहिती नाही. पण इतिहासातल्या गोष्टी कशा काळाच्या आड जातात की एखाद्या रेल्वेनी, खूप फास्ट जाणाऱ्या रेल्वेनी तुम्ही जात असाल तर स्टेशनं मागं पडतात आणि ती मागच राहतात. तसा इतिहासातल्या अनेक गोष्टी मागं गेलेल्या असतात, त्या तुम्हाला कागदातनं कळत नाहीत. आणि आमचे डेक्कन कॉलेजचे मित्र आहेत, ते इतिहास सांगताना डायरेक्ट काही लाख वर्ष मागे जातात आणि मग आमची त्यांची भांडणं ठरलेली असतात. आम्ही म्हणतो कागद दाखव, त्यांच्याकडे काही कागद नसतो. आणि आमच्या तरुण मित्राची आणि त्यांची पराकुटीची भांडणं की मारामाऱ्यापर्यंत येतात, तात्विक वाद असतात. आणि त्यावरून असं लक्षात येतं की एखाद्या माणसाने तुम्हाला सांगितलं की तुमच्या वडिलांचा इतिहास लिहा, तर तो शक्य नसतो. कारण वडिलांच्या आयुष्यातल्या सगळ्या घटना आपल्याला माहिती नसतात. म्हणजे असं काही नाही की त्या कोणालाच कळू नये अशा नसतात, पण आपल्याला ते कळलेलं नसतं आणि डे टू डे आपण लिहिलेलं नसतं. त्यामुळे आपण आपल्या वडिलांचा सुद्धा इतिहास लिहू शकत नाही. 400 वर्षानंतरचं काय सांगायचं. 40 वर्षाच्या एका माणसाला सांगितलं तुझ्या आयुष्यात काय घडले ते लिही. 8वीत बाकावर तुझ्या शेजारी कोण बसायचं कदाचित आठवू शकतं, मागच्या बाकावर कोण बसायचं नाही सांगता येत. आणि त्यामुळे इतिहासातला अगदी 5 ते 10% गोष्टी आपल्या पुढे येतात. त्यामुळे लाल महाल नक्की कुठे होता, किती मोठा होता, याविषयी आपल्याला काही माहिती कळत नाही. शिवाजी महाराजांचं वास्तव्य तिथे फार काळ काही झालं नाही. ते लहानपणी तिथे राहत होते. पण ती खूप शहाजी राजे स्वतः खूप मोठे कर्तबगार आणि श्रीमंत असल्यामुळे लाल महाल हा खूप मोठा होता. आणि पुढच्या पेशवे काळामध्ये लाल महालाच्या अवशेषांचा उल्लेख आहे. त्यामध्ये लाल महालामध्ये कारंज असल्याचा विश्वसनीय पुरावा आहे. जे त्यावेळी पुण्यामध्ये कारंज उडण्या इतकं पाणी मुबलक होतं, आजही मुबलक आहे. आणि वीज नसताना सुद्धा कारंज कसं उडवायचं हे आपल्या लोकांना माहिती होतं. हे आपल्याला यावरनं कळतं. मग लाल महालातल्या घडलेल्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की शाहिस्तेखानाची बोटं छाटली. पुढे स्वतः औरंगजेब पुण्यामध्ये आला होता. 1702ला तो पुण्यामध्ये होता आणि त्याचा नातू मोईनुद्दीन सुन्नत याचं पुण्यामध्ये निधन झालं. त्याला पहिल्यांदा धाकट्या शेख सल्ल्याच्या आवारात पुरलेलं होतं, नंतर त्याला तिथनं हलवण्यात आलं असे विश्वसनीय कागद आहेत. आणि त्या काळात औरंगजेबांनी नातवाच्या स्मृतीसाठी मुहियाबाग नावाची पेठ वसवली होती आणि ती आज आपण बुधवार पेठ म्हणून ओळखलं जातो. मध्यंतरी शाहिस्ते खान असताना त्यांनी मुर्सुदाबाद नावाची पण पेठ बसवली होती, ज्याचं कालांतराने शनिवार पेठ असं नामकरण करण्यात आलं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर प्रदीर्घ काळ पुणे हे मुघलांकडे होतं आणि छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव शाहू महाराज जेव्हा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सुटले तेव्हा त्यांचे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी 1716 साली मुघलांकडनं, मुघलांचे इथे 2 सरदार होते, रावरंबा निंबाळकर आणि कदम, यांच्याकडनं बाळाजी विश्वनाथांनी त्यांच्या मालकाची जी जहागीर होती, शाहू महाराजांची जी जहागीर होती, ते पुणे परत जिंकून घेतलं आणि स्वराज्याला जोडलं. पुण्यामध्ये पेशवे दफ्तर म्हणून सरकारी कार्यालय, आता त्याला महाराष्ट्र पुराविलेखागार पुणे आर्काइव्ज म्हणतात. तिथे 4 कोटी कागद आहेत आणि पेशव्यांच्या रोजनिशी आहेत. म्हणजे त्या पेशव्याच्या दिवसात काय काय झालं त्याचे कागद तुम्हाला बघायला मिळतात. ते राजकीय, आर्थिक आणि प्रशासकीय असतात. पेशवे उठले आणि चहा प्यायले वगैरे असं नसतं. आणि त्यामध्ये मी एक छोटासा कागद बघितला होता. अस्सल पुणेकर असल्यामुळे माझं पुण्यावर भरपूर प्रेम आहे, जे आपल्या सगळ्यांचं असतं. आणि तो कागद सिनेमाच्या तिकिटा एवढा होता आणि त्यावर शाहू महाराजांनी लिहिलं होतं की बाळाजी विश्वनाथ यास पुणे देणं आहे. एवढीशा चिठ्ठीवर त्यांनी बाळाजी विश्वनाथांना पुणे देऊन टाकलं होतं. तरीही ही लोक 1730 पर्यंत पुण्यामध्ये राहत नसत. 1713 साली बाळाजी विश्वनाथ पेशवा झाले. 1720 साली त्यांचं निधन झालं आणि त्यांचे थोरले चिरंजीव महाप्रतापी की मराठी माणसांनी जे दिल्लीवर धडका मारल्या ते बाजीराव साहेब हे पेशवा झाले. शेजवलकरांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे की मराठी माणसांच्या घोड्यांच्या टापा ज्या ज्या ठिकाणी गेल्या त्या त्या देशाचा भाग
तो देशाचा भाग शांत झाला एक्सेप्ट काश्मीर. काश्मीरमध्ये मराठी माणसं गेली नाही, अजूनही ते धुमस्त होतं, आता शांत व्हायला लागलेलं आहे. आणि बाजीरावच्या वेळेस ही लोक जर का पुण्यात आली तर ती कसब्यामध्ये धडफळे कुटुंबीय होते, त्या धडफळे कुटुंबियांकडे उतरत असत. आजही गुंडाच्या गणपतीजवळ 3 धडफळे अपार्टमेंट आहेत, तिथे तो कदाचित वाडा असेल पण तो कोणालाही माहिती नाही. थोरल्या बाजीरावांच्या काळात 1730 साली त्यांनी निश्चित केलं की पुण्यामध्ये येऊन राहायचं आणि 1730ला पुण्यामध्ये शनिवारवाड्याचं बांधकाम चालू झालं आणि 1732ला त्याची वास्तू शांत झाली. त्यांच्या काळामध्ये, थोरल्या बाजीरावांच्या काळामध्ये अजून एक झालेलं मोठं काम म्हणजे ओंकारेश्वर मंदिराची निर्मिती. तुम्ही ओंकारेश्वराला गेलात तर आजही तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगांमध्ये एवढं मोठं मंदिर मिळणार नाही आणि अंतर्गत प्रदक्षिणा वाट असलेलं एवढं मोठं मंदिर मिळणार नाही. ओंकारेश्वराचं स्थान पुण्यामध्ये पुढे अगदी अनन्यसाधारण राहिलं, कारण आपल्याला माहिती आहे 1970 पर्यंत ती पुण्याची स्मशानभूमी होती आणि आजही जुन्या लोकांच्या तोंडी निम्म्या गौऱ्या ओंकारेश्वरावर गेल्या अशी वाक्प्रचार आपल्याला आढळून येतो. आता निम्मी वीज वैकुंठाला गेली असंही म्हणता येणार नाही, कारण खूप ठिकाणी विद्युत दाहिनी झाल्यात. बाळाजी विश्वनाथांनंतर त्यांचे अत्यंत कर्तबगार चिरंजीव बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब हे पेशवा झाले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये पुणे हे शहर म्हणून भरभराटायला लागलं आणि त्यांना लक्षात आलं की लोकसंख्या वाढेल. त्या काळी प्रत्येकाकडे घोडे असायचे, सरदारांच्या पागा असायच्या, हत्ती असायच्या आणि पाणी पुरलं पाहिजे म्हणून त्यांनी कात्रजवरनं पाणी आणलं, जे 1920 पर्यंत पुणेकर पित होते आणि ते पाणी कात्रजवरनं पुण्यात आणायला कुठलाही खर्च नव्हता, कारण ते गुरुत्वाकर्षणाच्या योगाने येईल अशी व्यवस्था केली होती. कात्रजला माहिती आपल्याला 2 तलाव आहेत, आज तुम्हाला ते गुगलवर बघायला मिळतात. जांभूळवाडी, आंबीलोडा आणि जांभूळोडा या ठिकाणी त्यांनी ते धरण बांधलं. वरच्या तलावात ते सेटल होतं पाणी आणि आता राजीव गांधी उद्यानाच्या आवारात जो तलाव आहे तिथनं ते पाणी पुढे पार अगदी तुळशी बागेपर्यंत येईल अशी व्यवस्था होती. तुळशी बागेमध्ये काळ्या हौदासमोर आजही ते पाणी आपल्याला येताना दिसतं. पुढे ब्रिटिशांनाही त्याची कल्पना होती आणि जुनी वर्तमानपत्र तुम्ही 1900च्या आधी बघितलीत तर ब्रिटिशांनी दरवर्षी टेंडर काढलेलं असतं की कात्रज ते लकडखाना म्हणजे लकडे जोशींचं जे शनिबाराशी दुकान आहे तिथपर्यंत कात्रजच्या नळातील गाळ आणि वाळू काढणे आहे. आणि ब्रिटिशांचा काळ होता तर टेंडरचं काम व्यवस्थित झालं की नाही ब्रिटिश बघायचे आणि ज्ञानप्रकाश तो त्यावेळेचं जो वर्तमानपत्र होतं त्यामध्ये लिहिलेलं असायचं की पुणेकरांना आता स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळेल. दरवर्षी ब्रिटिश तो गाळ काढत असत. पुढे खडकवासला झालं आणि लोकांना फुकट पाणी मिळतं ते लोकांनी घेऊ नये म्हणून ब्रिटिशांनी खडकवासल्याची लाईन जास्तीत जास्त प्रमोट करायला सुरुवात केली. पण नानासाहेबांच्या काळात झालेलं हे काम, मामलेदार कचेरी इथे त्यांनी पानशांना तोफखाना काढून दिला, कारण शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या साम्राज्याचा विस्तार होत होता, स्वतःचा तोफखाना पाहिजे म्हणून पानसे यांना नवा तोफखाना करून दिला असा उल्लेख आहे. जिथे मामलेदार कचेरी आहे तिथपासनं पुढे नागझरीपर्यंत हा तोफखाना होता, जो आपलं मराठी राज्य संपेपर्यंत तिथं तोफा होतात असत, तोफांचे गोळे सुद्धा केले जात असे. नानासाहेबांच्या काळात अनेक पेठा वसवल्या गेल्या. पेठांचे 1850चे कागद मी बघितले आहेत. कल्पना यावी म्हणून मी सांगतो की पुण्याजवळची सगळी गावं ही छोटी छोटी होती. एकंदरीत महाराष्ट्रात गावं छोटी होती, लोकसंख्या नव्हती. दाहिरीची लोकसंख्या 1850 साली 139 होती, जी ब्रिटिशांनी मोजलेली होती. परंतु पुणे हे शहर म्हणून नावारूपाला आल्यामुळे त्यावेळच्या शुक्रवार पेठेची लोकसंख्या तब्बल 10,000 होती. म्हणजे ब्रिटिश काळ चालू झालेला असताना 10,000 लोकसंख्या आहे, इतकी मोठी त्यावेळेची शुक्रवार पेठ होती. आणि त्याविषयी मी एक खूप गमतीची नोंद वाचली आहे की पूर्वीच्या काळामध्ये जो पेठ वसवेल त्याला शेटे असं म्हणलं जात असं. म्हणजे लोक कुठल्याही ते जे त्यावेळेचं सरकार आहे त्यांच्याकडे जायचे आणि म्हणायचे शहरालगत ही जागा आहे तिथे आम्ही पेठ वसवतो. आणि मग जो पेठ बसवायचा कॉन्ट्रॅक्ट घेईल त्याला शेटे आणि महाजन म्हणत असत. आणि मग सरकार काय करेल की पहिल्या वर्षी तुम्हाला दुकानाला घराला काही टॅक्स नाही, पुढची इतकी वर्ष कमी टॅक्स आणि मग 15-20 वर्षांनी टॅक्स चालू होत असे. कारण एकदा धंदा बसला, घर बांधल्यावर कोण पेठ सोडणार. आणि मग ब्रिटिशांनी फरमान काढलं की पुण्यामधल्या पेठांमध्ये जेवढे शेटे आणि महाजन आहेत त्यांनी घरोघर जाऊन
माणसांची मोजणी करावी. त्याच्या आधी आपल्याकडे खाणेसुमारी व्हायची, घरं मोजायचे, पण ब्रिटिशांच्या काळामध्ये डोकी मोजायला लागले. आणि मग ब्रिटिशांनी मोठाच तक्ता दिला होता. कुत्री किती, उंट किती, गाढवं किती, शेळ्या किती, मेंढ्या किती, शेळ्या मेंढ्यांची मुलं किती, मग गाईला बैल, छोटे वासरा आहेत का बैल आहेत ते पण नोंद करून आणा. आणि मग शेटे आणि महाजन यांच्या कारकुनांनी कळवलं की ही मोजणी आम्ही करणार नाही. श्रीमंत लोक घरात घेत नाहीत आणि गरिबाला विचारायला गेलेलं तर संशय येतो, त्यामुळे हे काम तुम्ही आमच्यावर टाकू नका. पण ब्रिटिशांनी ते केलं. त्या काळामध्ये त्यांनी सगळ्या पेठांची नोंद केलेली आहे आणि ती आज आपल्याला मिळते, ती मोडीत आहे. आणि त्यावेळेची शुक्रवार पेठ ही तब्बल 10,000 तिथे लोकसंख्या होती. म्हणजे किती मोठं पुणं होतं ते बघा. एक ब्रिटिश आर्किटेक्ट पुण्यामध्ये आता आहे की नाही मला माहिती नाही, त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख लिहिला होता, पुण्यावर लेख मालिका लिहिली होती. आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं की या काळामध्ये सुई विकणाऱ्यांपासून हत्ती विकणाऱ्यापर्यंत सगळ्यांना पुण्यात रोजगार होता. हाती महल म्हणून एक रविवार पेठेमध्ये भाग आहे की जिथे पेशव्यांचे हत्ती बांधत असत आणि तिथलं पार्किंग फुल झालं तर निरनिराळ्या पेठ्यामध्ये हत्ती बांधायचे खुंट होते. ब्रिटिश काळातली नोंद आहे की अमक्या अमक्या माणसाला हाती महल दिलेला आहे आणि तिथे आता सदर इसम म्हशी बांधतात. म्हणजे एखाद्या भागातली राजसत्ता गेली की तिथलं वैभव जातं. फक्त राजाचं वैभव जात नाही तर तिथे काम करणाऱ्यांचा रोजगार जातो. त्यातल्या काही जणांना मोठे, साधं पेशव्यांचं मी जे अनपब्लिश वाचलंय तर ज्यावेळी सोनं 15 रुपये तोळा होतं, भागवत साहेब म्हणले त्यावेळी शनिवारवाड्यात 20,000 रुपयाचा कागद लागत असे वर्षाला. ज्याला कोणाला बघायचं आहे त्याला मी ते कागद काढून देतो. म्हणजे 20,000 रुपयाचा कागद तिथे विकणारा, त्याचा किती भरभराट झाली किंवा कागद तयार करणाऱ्यांना किती काम होतं. पण पुण्यातली सत्ता गेली आणि तो सगळा विषय संपला. त्या बेलिंजर यांनी लिहिले डेथ ऑफ पुणे. ज्या दिवशी शनिवारवाड्यावर युनियन जॅक बसला त्या दिवशी पुण्याची मृत्यू झाला असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर ही सगळी भरभराट नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये अगदी मोठी झाली. त्यांनी पर्वतीवर मंदिर पण बांधलं जे आज देवेश्वर म्हणून आपण ओळखलं जातं. त्यांचे चिरंजीव पण अतिशय पराक्रमी होते, माधवराव पेशवे, ज्यांच्या काळामध्ये जी मराठी लोक फार प्रमाणात पानिपतला मारली गेली. ते 10 वर्षांनी ज्यांनी अब्दालीला बोलवलं होतं त्याची कबर स्वतः महाजी शिंद्यांनी जाऊन खणली. इतकी मराठ्यांनी सत्तेचा दबदबा परत बसवला होता. ते माधवराव गणपती भक्त होते, आता पेशवे भागवत साहेबांनी सांगितलं. आणि त्यांच्या काळामध्ये पुणे शहर झालं म्हणून पुण्याची कोतवाली निर्माण करण्यात आली. पुण्याचा पहिला पोलीस कमिशनर हा त्यांच्या काळामध्ये अस्तित्वात आला. त्यांचं नाव होतं बाळाजी नारायण केतकर. जुन्या लोकांना आठवत असेल की दक्षिणमुखी मारुतीशी एक कीटक संग्रहालय होतं, आता ते नाही. ते त्यांचे पूर्वज बाळाजी नारायण केतकर होते. आणि त्याविषयी अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आवर्जून बघा. तिथं आता नवीन स्कीम झालेली आहे. दक्षिणमुखी मारुतीच्या इथं उभं राहिलं की उजव्या हाताला. मी त्या केतकरांचे जे वंशज होते त्यांना 2000च्या सुमारास भेटलो होतो. त्यांचं वय 90 होतं. त्यांच्या घरात एक गणपती होता. ते म्हणले हा गणपती माझ्या पूर्वजांना सारसबागेच्या तळ्यात दृष्टांत होऊन सापडलेला आहे. म्हणजे या गणपती खेरीज अजून एक गणपती होता, तो केतकरांच्या नशिबात होता आणि तो त्या वाड्यात आहे. आता तुम्ही त्याचं दर्शन घेऊ शकता. पार्किंगमध्ये ते मंदिर आहे. म्हणले जेव्हा 500चा पूर आला गणपती सुटा होता, एवढा गणपती आहे, दगडी गणपती आहे. तर म्हणले की माझ्या घरामध्ये चिनी मातीच्या मिठाच्या भरण्या होत्या खूप मोठ्या मोठ्या. आता मिठाला वजन खूप, चिनी मातीला खूप. म्हणले 500च्या पुरात सगळ्या वाहून गेल्या पण गणपती जागचा हल्ला नाही. आणि आज केतकरांच्या वाड्यात तुम्ही त्या गणपतीचं जाऊन दर्शन घेऊ शकता. माधवराव पेशव्यांनी पुण्याची कोतवाली वेगळी केली आणि त्या परंपरेतला प्रसिद्ध झालेला कोतवाल म्हणजे घाशीराम कोतवाल, तो आपल्याला माहिती आहे. पुण्यामध्ये ज्या काही अगदी ठळक घटना झाल्या त्यात घाशीरामची लोकांनी दगडाने ठेचून केलेली हत्या ही सुद्धा एक घटना आहे, पण तो वेगळा विषय आहे. पुढे त्यांचे छोटे बंधू नारायणराव पेशवे हे पेशवा झाले. ते अल्पकाळासाठी पेशवा होते. त्यांची शनिवारवाड्यात हत्या झाली तेव्हा त्यांच्या सौभाग्यवती ज्या होत्या त्या गर्भारशी होत्या आणि त्यांना जो मुलगा झाला तो 40व्या दिवशी पेशवा झाला होता. म्हणजे काय राजयोग आहे बघा की 40व्या दिवशी त्याला पेशवाईची वस्त्र आणली आणि ते साधारणतः 10-11 वर्षाचे असताना या सारसबागेच्या त्या सारसबागेची स्थापना झालेली आहे. आणि त्या गणपतीचे कागद मी बघितलेले आहेत आणि त्या कागदांवर
बाहेर टायटल असं लिहिलेले आहे, पर्वतीच्या तळ्यातील सारसबाग येथील गणपती. म्हणजे तेव्हा सुद्धा या मधल्या बेटाला सारसबाग असं म्हणत असत. आणि पहिल्यापासून की देवदेवेश्वरची जिथं मंदिर आहेत तिथे गणपतीची खूप काळजी घेतली जाते. त्यावेळी बेट होतं आणि त्या बेटामध्ये सुद्धा 3 लोक रिक्रूट केलेली होती की एक रोज पूजा करणारा, दुसरा त्याला सगळी मदत करणारा आणि तिसरा जो होता तो आचारी होता. की इथल्या इथे देवाला सगळा सरंजाम पाठवला जायचा, अगदी डाळीपासनं गुळापासनं सगळा सरंजाम पाठवला जायचा. आणि त्या संदर्भातली एक मला गमतीशीर नोंद आठवते की लच्छू शिंपी या स्त्रींचे माप घ्यायला पाठवले. म्हणजे गावाबाहेर तळ्यात मंदिर बांधलंय सोडून दिलं नाही तर गणपतीला वस्त्रपण करण्यासाठी माणूस पाठवला जायचा. कैऱ्या पाठवल्याची पण मी नोंद पाठवली आहे. आंबे सुमार 300, गणपतीला लोणचं पण केलं जायचं. आणि ती खूप मोठी यादी आहे की अगदी निघुतीने त्या काळामध्ये केलं जायचं. पुढे सवाई माधवरावांचं 1795-96 साली मृत्यू झाला आणि दुसरे बाजीराव पेशवे हे गादीवर आले पेशवा म्हणून. त्यांची कारकीर्द 1796 ते 1717 पर्यंत होते. आणि ज्या काळामध्ये या सर्व काळामध्ये पुण्यामध्ये अनेक निरनिराळ्या सरदारांचे मोठे मोठे वाडे झाले. आणि ईश्वरी भक्ती किंवा उपासना हा भरल्या पोटाचा विचार असतो की जिथे खूप वर्ष दुष्काळ पडला आहे, की आता युक्रेनसारखी परिस्थिती आहे, तिथं कोणालाही देव आठवणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली की लोक देवाच्या नावाने ठणाणा करणार आणि आपण कसे वाचतोय ते बघणार. पण स्थैर्य आलं, सुबत्ता आली आणि ते टिकून राहिलं की तो विचार असतो. आणि त्या सरदारांचे मोठे मोठे वाडे झाले, त्यांच्याकडे स्थैर्य होतं, सुबत्ता होती, मनगटात ताकद होती आणि त्यामुळे त्यांनी मंदिरं बांधली. मंदिरं बांधणाऱ्यांना रोजगार मिळाला, उत्तम उत्तम मूर्तिकारांना रोजगार मिळाला. आणि त्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे तुम्ही मुरलीधराचं मंदिर जाऊन बघा, ज्याला आपण पुण्या मुरलीधर म्हणतो. एका पायावर उभी असलेली मूर्ती आहे आणि त्याला मागं प्रभावळ पण नाही आहे, पण कृष्णाची मूर्ती एका पायावर उभी जी त्यांनी निर्माण केली त्याचं कौतुक करणारे पण दादा गद्रे नावाचे सावकार पुण्यात होते. नानासाहेब पेशव्यांच्या काळात पुण्यात 1740च्या सुमारास जवळजवळ 40 सावकार होते. आणि जेव्हा सोनं 15 रुपये तोळा होतं तेव्हा ही लोक सरकारला 1-1 लाख रुपये तोळा देऊ शकत असत. विजयानंद टॉकीज शेजारी खंडोबाचं देऊळ आहे. सुनीत भावे आणि सुबोध भावे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिथे वानवळे सावकारांचा तो वाडा. आणि त्याविषयी एक आख्यायिका आहे की पेशव्यांनी एकदा वानवळे सावकारांना कर्ज मागितलं आणि तेव्हा देशात निरनिराळी चलनं होती, निरनिराळ्या सत्तांची चलनं होती. चांदीचे नाणे होते, तांब्याची नाणी होती, सोन्याची नाणी होती. वानवळे सावकार म्हणले, म्हणाल ते चलन इथपासून सिंहगडपर्यंत अंथरू. इतके सावकार प्रबळ झाले होते. एक सत्ता प्रबळ झाली. सावकार हे त्यावेळेचे बँकरच होते की ज्यांच्या दिल्लीपर्यंत ज्यांचा वट होता, त्यांच्या चिठ्ठीला मान होता. आणि ही एक मोठी सत्ता झाली, एक व्यक्ती मोठी झाली, एक घराणं मोठं झालं, एक सत्ता मोठी झाली, एक संस्था मोठी झाली की कशी अनेक लोक मोठी होतात त्याची ही निरनिराळी उदाहरणं आहेत. जे बीज अत्यंत जोखमीने शिवाजी महाराजांनी रोवलं त्याचा पुढे हा महान वृक्ष झाला. आणि म्हणल्या तसं, अगदी सुरुवातीला म्हणलं तसं की या भूमीमध्ये, या हवेमध्ये, या जमिनीमध्ये खूप मोठी जादू आहे. आणि इथे एकदा माणूस आला की तो जात नाही. आणि तो माणूस जर का काही विशेष असेल तर त्याचं नक्की रत्नामध्ये रूपांतर होतं, हे आपण बघू शकतो. पुढे ब्रिटिश काळ चालू झाला. 17 नोव्हेंबर 1717 या दिवशी शनिवारवाड्यावर युनियन जॅक लागला. ब्रिटिश काळ चालू झाला. पुण्यातल्या लोकांनी वेळीच ओळखलं की जी मुलुकगिरी आपण केली, त्यावेळेच्या सगळ्या मराठी लोकांचं प्रोफेशन मुलुकगिरी होतं. सैन्यात जायचं, पराक्रम दाखवायचा. आणि ज्या बाळाजी विश्वनाथांनी दिल्लीहून कर गोळा करायच्या संधा आणल्या होत्या ते महाराष्ट्राबाहेरची लोक तुम्हाला सुखासुखी कर देणार नाहीत. आजही दिल्लीच्या माणसाकडनं तुम्हाला पैसे येणे असतील तर तुम्हाला ते टेन्शनच राहणार आहे, तेव्हा देणारच नाहीयेत ते. मग मराठी लोक त्यासाठी बाहेर पडली. आणि मनगटातली जी रग होती, त्यांच्या मनगटामध्ये जी ताकद होती, जे धाडस होतं आणि महिने लढाईवर जाऊन कर गोळा करण्याची जी ताकद होती ती ब्रिटिश काळामध्ये संपली. आणि इथल्या मराठी लोकांनी ओळखलं की आता आपल्याला वेगळं विचार केला पाहिजे. आणि मराठी लोक शिक्षणामध्ये गेली. 1856 साली मुंबईमध्ये
विद्यापीठ जेव्हा स्थापन झालं त्यावेळी महादेव रानड्यांसारखी अनेक लोक ही पहिली ग्रॅज्युएट झालीत. महादेव रानड्यांचं चरित्र तुम्ही आवर्जून वाचा. त्यावेळी अभ्यासक्रमाला फक्त विषय द्यायचे, अभ्यासक्रम द्यायचे नाहीत. तुमची तुम्ही पुस्तकं शोधायची, तुमचं तुम्ही करिक्युलम करायचा, आम्ही तुम्हाला काही विचारणार. तर महादेव रानड्यांविषयी लिहिले की ते 24 तास अभ्यासात गुंतलेले असायचे आणि काळाच्या ओघात परंपरा आपण कशा विसरतो. तर एकांनी त्यांच्याविषयी लिहिलंय की महादेव रानडे मुंबईमध्ये अभ्यास करायचे, त्यांची शेंडी टोपी बाहेर आलेली असायची. त्यावेळी शेंडी टोपी बाहेर येणं हे अशिष्टपणाचं समजलं जायचं. आता पगडी बाहेर, आता पगड्या गेल्या, टोप्या गेल्या, शेंड्या बिंड्या काही राहिल्याच नाहीत. तर काळाच्या ओघात लहान सहान गोष्टीचंही विस्मरण होतं. महादेव रानडे यांना 1780 साली वगैरे 800 रुपये पगार होता आणि ते हायकोर्ट जज होते. इतके ते मोठे होते. दुसरी पिढी त्यांच्यानंतर जी होती डेक्कन कॉलेजमध्ये शिकली. मग ते केरुनाना छत्रे असतील, बाळ गंगाधर टिळक असतील, आदरकर असतील, या लोकांनी वेळेच ओळखलं आणि 1881 साली त्यांनी केसरी चालू केला, न्यू इंग्लिश स्कूल चालू केलं. त्यांच्या मागोमाग अण्णा कर्वे आले. अण्णा कर्व्यांविषयी सांगण्यासारखी एक गोष्ट आहे की त्यावेळी मुंबईमध्ये परीक्षा व्हायची. अण्णा कर्वे रत्नागिरीहून मुंबईला मॅट्रिकची परीक्षा द्यायला चालत गेले. त्यावेळी बिस्लेरी मिळायची नाही कुठेही, रस्त्यात कुठेही धाबे नव्हते, तरी सुद्धा ते चालत गेले. तिथं गेल्यावर परीक्षक जो होता ते त्याला त्यांचे छोटे होते उंचीनी. ते म्हणले तुझं वय बसत नाही, तू खोटं बोलतोस, मी तुला काही परीक्षेला बसून देणार नाही. ते स्वभावाने भिडस्त होते. ते बिचारे परत रत्नागिरीला चालत गेले. पुढच्या वर्षी परत आले, ते ग्रॅज्युएट झाले. 1917 साली त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. 1923 साली SNDTची बिल्डिंग पूर्ण होती. हे महत्वाचं काय तुम्हाला सांगतो मी, 1950 सालची पुणे विद्यापीठाची स्थापना आहे. पण अण्णा कर्व्यांची दूरदृष्टी बघा, 17 साली महिला विद्यापीठ आहे, 23 साली त्याची बिल्डिंग पूर्ण आहे. आणि अशी अनेक लोक की किती जणांचं नाव घ्यावं ते कमी आहे. मग अनेक क्रांतिकारक असतील, अनेक लोकांनी जी बीजं जपली ती असतील आणि तिथपासनं आजपर्यंत अनेक राजकीय नेते असतील. आपला स्वभाव आहे, सगळे राजकीय नेते आपल्याला आवडत नाही. कोणाला या पक्षाचे आवडतात, कोणाला त्या पक्षाचे आवडतात. पण सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचं सुद्धा या पुण्याच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान आहे आणि ती लिस्ट मोठी आहे. पण थोडाच वेळ मला दिलेला असल्यामुळे मी आता थांबतो आणि एवढा वेळ तुम्ही मला सहन केलं त्याबद्दल धन्यवाद. दत्त मंदिराचं त्यांनी भरपूर मोठं काम केलेलं आहे आणि सगळ्यांचे ते मित्र आहेत. क्या बात है, बढ़िया बढ़िया, खूप छान, अभिनंदन. आपलं पुणे याविषयी जितकं ऐकू तितका कमी आहे, आम्हाला त्याची कल्पना आहे. पण थोडी वेळेची मर्यादा सांभाळून पुढे जाऊया. संस्थानचे विश्वस्त CA सुधीर पंडित साहेबांना मी विनंती करते की त्यांनी समारोप करावा. व्याख्यान संपूच नाही, मला नेमकं तसंच वाटतंय. पण तुमच्या मनातल्या भावना अगदी थोडक्या शब्दामध्ये व्यक्त करण्यासाठी आणि तुम्ही इथं आलात तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी तो आहे. म्हणजे मला मगाशी मंदार लवाटे बोलत असताना असं वाटत होतं की आपण ऐकले भाग एखादं टाईम मशीन असतं आणि ते टाईम मशीन आपल्याला मागच्या काळात घेऊन जातं. तसं हे चालतं बोलतं टाईम मशीन तुमच्या समोर आहे आणि त्यांनी तुम्हाला इतक्या रोचकपणे, कधी कधी थोडंसं खोचकपणे पुण्याच्या इतिहासात आपल्याला नेलं. म्हणजे मला असं वाटतं की त्यांचं अध्ययन तर आहेच, अभ्यास आहे, व्यासंग आहे, त्याच्याबरोबर त्यांचं ते पॅशन आहे. म्हणजे ज्या तपशिलाने ते तुम्हाला जे सांगत होते अगदी बारकावे, म्हणजे अण्णासाहेब कर्वे गेले असतील, परत आले, इतका तपशील सांगणं किंवा इतर गोष्टी, घाशीराम कोतवालाचा विषय सांगणं, ही इतका छान त्यांनी सांगितलं की मला असं वाटतं की आपण आता जेव्हा पुण्यात हिंडू ना तेव्हा आपल्याला पुण्यात ते ह्यांचं पहिल्यांदा व्याख्यान आठवेल आणि अरे मंदारजीने आपल्याला सांगितलेलं होतं आणि हे यांचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे माझा अनुभव असा आहे की मंदारजींची तुम्ही सहज जर 1-5 मिनिटं बोलायला लागलात ना तर तुम्हाला एखादा ऐतिहासिक किस्सा, ऐतिहासिक प्रसंग हा येतोच येतो. म्हणजे
म्हणजे कसं असतं की काही लोकांना म्हणजे आता असं म्हणतात की प्रत्येकाचा विषय असतो ना बोलायचा किंवा अभ्यासा व्यासंगाचा. जसं आता ह्या हास्य मंडळीतली लोक आहेत सगळे, म्हणून मला एक अत्र्यांच्या जीवनातला एक प्रसंग आठवतो की अत्रे सतत विनोदातच रमायचे. त्यांना एकदा मुलाखतीत विचारलं की म्हणले तुम्हाला विनोद, म्हणले मी झोपलो तरी स्वप्नात तरी मला म्हणले विनोद आठवतो. असं म्हणले माझं विनोदाचं नातं आहे. तर म्हणलं झालं असं की एकदा मला म्हणे स्वप्न पडलं की नवीन घेतलेली चप्पल मला चावती आहे. म्हटल्यानंतर मी म्हणले संतापलं, 2-3 वेळा त्याला समजून सांगितलं चपलेला, पण शेवटी चिडून मी तिला सांगितलं जर का परत चावलीस तर तुला मी जोड्याने मारीन. हा जो व्यासंग आहे आत्र्यांचा किंवा जे त्या जगत असतात, तसे मंदारजी आपल्या ठिकाणी इतिहासात नेहमी जगत असतात. त्यांनी इतकंच का, आणि त्यांचं तुमच्याला एक वैशिष्ट्य असं दिसेल की कुठलाही अवघड विषय, क्लिष्ट विषय त्या ज्या सहजतेनं मांडतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. कारण आम्ही काही महिन्यांपूर्वी आम्ही मंदारजींचा या ठिकाणी आमच्या मृत्युंजयेश्वर मंदिरामध्ये मोडीचा प्रशिक्षण वर्ग घेतलेला होता. आता मोडी म्हटल्यानंतर आपल्याला पुढे फक्त जिलब्या आठवतात, बाकी काय आठवत नाही आजकाल विचारलं. पण त्यामध्ये त्यांनी इतका अतिशय तन्मयतेनं लोकांना तो विषय सांगितला. आणखीन अनेक त्याच्यामध्ये अभ्यासक निर्माण केले. अभ्यासक निर्माण करणं हे त्या शिक्षकाचं फार मोठं यश आहे असं मला वाटतं. आणि हे गेले कित्येक दिवस कित्येक वर्ष करतात. तीच गोष्ट इतिहास संशोधन मंडळामध्ये, म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला आपल्याला नररत्न कळत नाहीत, आपल्यामध्ये झाकली माणकं जी आहेत ती ते कळत नाही. हे पुण्यातलं हे आपलं खरं झाकलेलं माणिक आहे आपल्याकडे. आणि ह्या प्रसंगी आम्ही आलो. आणखीन करोनाच्या पार्श्वभूमीवर आता आम्ही प्रसंग हा दिवस साजरा केला. खूप दिवस आमच्या मनात चाललेलं होतं, आमच्या भागवत साहेबांच्याही मनात होतं की एक चांगल्या प्रकारे आपण ह्या मंदिराचा वर्धापन दिन, ह्या देवतेचा वर्धापन साजरा करायचा. केवळ साजरा आरती पूजा हे तर आहेच, ते काय कुठं जात नाही. पण ज्या पुण्यामध्ये, ज्या शहरामध्ये ज्याची निर्मिती पुण्यात नानासाहेब पेशव्यांनी केली, ज्या मंदिराशी त्यांचं ऋणानुबंध मोठं आहे, त्या मंदिराशी आपली सगळ्या मंडळींचं ऋणानुबंध जोडणं हा आमचा अतिशय आनंदाचा विषय. म्हणजे तुम्ही आलात, सत्कार केला, हा तुमच्यापेक्षा तुम्ही इथं आलात आणि तुमचा गौरव करण्याचं आम्हाला साधन, हा संधी मिळाली, हा खरं आमच्या कुंडलीतला परमभाग्याचा योग आहे असं मी अतिशय नम्रपणे आणि अतिशय प्रांजळपणे आपल्याला सांगतो. इतका छान आजचा दिवस आहे. आणि आज आम्ही अतिशय विचार करून काही आम्ही कार्यक्रम केलेले होते की मानाचे गणपती आहेत आणि ह्या मानाच्या गणपतीचे प्रतिनिधी यांचा आम्ही सत्कार केला. असं पहा की गणपती, टिळकांनी त्याच्या मागची भूमिका सांगितलीच की समाज जीवन असेल, सामाजिक समरसता निर्माण करण्याचा प्रयास असेल किंवा समाज एकत्र आणणं हा असेल, हे सहजतेनं करणं हे गणपती मंडळांचं फार मोठं काम आहे आणि ही मंडळी करता आहेत. आणि मला असं नेहमी वाटतं की एखादी चळवळ असेल तर किंवा एखादा चांगला विचार असेल तर तो विचार चांगल्या प्रकारे पुढे नेणं ह्याला फार कौशल्य लागतं. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की प्रवाहात राहून प्रवाहाला दिशा देणं, काठावर न बसता प्रवाहात राहणं आणि प्रवाहाला दिशा देणं हे आपण सगळी मंडळी करता आहात. त्याच्याबद्दल मला फार आपलं अप्रूप वाटतं, कौतुक वाटतं. गणपतीच्या उत्सवात करू, पण आपण जे सामाजिक बांधिलकी आहे त्या सामाजिक बांधिलकीनं आपण करता आहात ह्याच्याबद्दल आम्हाला अतिशय नितांत आदर आहे, कौतुक आहे. आणि असंच आपल्याकडनं नेहमी भरीव काम घडावं, सामाजिक कार्य घडावं अशी आम्ही या सिद्धिविनायकाला प्रार्थना करतो आपल्यासाठी. हास्य क्लबची मंडळी इथं आलेली आहेत. आजकाल हास्य फार दुर्मिळ झालेलं आहे, म्हणजे अगदी शोधायला लागतं हास्य. मी बँकर असल्यामुळे मला एक प्रसंग आठवतो की त्या बँकेमध्ये आता यांत्रिक सगळं झालेलं आहे, हसणं कुठे गेलेलं आहे, कोणी हसायचंच नाही. सगळे असे गंभीर चेहरा करून आर्थिक व्यवहार असे मॅनेजर बसलेले होते. आणखीन त्यांनी बघितलं की एक महिला कर्मचारी जी कुणाकडे कधी बोलणार नाही काय नाही आणि ती एका माणसाकडे बघून अतिशय प्रेमानं हसत बोलत होती. त्यांना फार कौतुक वाटलं. त्यामुळे त्यांनी तिला आत बोलवलं. म्हणले तुम्ही मॅडम त्या कोण ग्रस्त आले, तुम्ही कधी नव्हे त्यांच्याशी बोलत, कोण होतं तरी, कोण VIP आहेत का? म्हणले नाही म्हणले माझे ते मिस्टर आहेत म्हणले. म्हणजे इतकं रेअर झालेलं आहे, हसणं रेअर झालेलं आहे आणि तुम्ही ती चळवळ म्हणून समाजापर्यंत पोहोचवत आहात. चार्ली चॅपलिनचं फार छान वाक्य आहे. तो म्हणतो ए डे विदाउट लाफ्टर इज अ डे वेस्टेड. हे त्याचं वाक्य आहे आणि तुम्ही ते चळवळ म्हणून चालवत आहात आणि त्याचे रिझल्ट्स तुम्ही समाजाला दिलेले आहेत. हे साधं गोष्ट नाही. मला कल्पना करू शकतो एखादी चळवळ तुम्ही लोकांना यांत्रिकपणा हसणं पण त्यानंतर त्यांचा तो स्थायी भाव होणं हे केवढं मोठं काम आहे. काटेसर तुम्ही करतात. तुम्हाला मनापासून तुम्हाला धन्यवाद. आणखी वंदन देखील मी करतो. आमचे टीव्ही सर पण आहेत.
अशी सगळी मंडळी आज आली आमच्या इथे. त्याच्याबरोबर मला असं नेहमी वाटतं की आमचे दोघं सर गेले का? अच्छा, त्यांचं तर आवर्जून त्यांचा उल्लेख करणं मला इथं आवश्यक वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीनं काम करत आहेत. बाळासाहेब देवरस हे जे आता ज्या हॉस्पिटल मोठं पुण्यामध्ये होते, मला खात्री आहे की ते पुण्याचं भूषण होणार आहे आणि त्या हॉस्पिटल साकार करण्यामध्ये धोकाजींचं फार मोठं योगदान आहे. आमचे मित्र प्रताप परदेशी खरं म्हणजे त्यांची गंमत सांगितली ना तर ते इतके दत्तभक्त आहेत. म्हणजे मी नेहमी मला सांगायचा मोह त्यांच्याबद्दल, ते वकील आहेत बरं का, क्रिमिनल वकील आहेत हे त्याला माहिती आहे, पण ते गुरुचरित्र सप्ताह करत असताना कोर्टात कधीही जात नाहीत. त्याचं कारण असं आहे की व्यवसाय करत असताना अनेक तडजोडी तुम्हाला करायला लागतात आणि जे दत्तभक्तीला जे अभिप्रेत आहे की सत्यता, प्रांजळपणा, वाचेची सत्यता हे सांभाळणं ही साधी गोष्ट नाही. गेली कित्येक वर्ष करतात प्रताप परदेशी आणि हे आपल्याला माहीत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला छोट्या लोकांच्या मोठ्या गोष्टी आपल्याला माहीत असतातच, पण ह्याची सर्वसामान्य माणसं की ज्या प्रकारे आपल्या व्यवसाय सांभाळून किंवा अशा अनेक आदर्श किंवा देवतांची उपासना करत असतात, हे लोकांच्या पर्यंत येणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ही सगळी मंडळी तुम्ही इथं आलात आणि आम्हाला कृतकृत्यच वाटतं आहे. इतकं तुम्ही छान केलेलं आहात आणि ह्या निमित्तानं मला आभार तर मी कधी मानत नाही, कारण मला हे देवदेवेश्वर संस्थान हे आपला सर्वांचं कुटुंब वाटतं आणि कुटुंबात जेव्हा माणसं येतात तेव्हा आभार मानायचे नसतात, आनंद व्यक्त करायचा असतो. तुम्ही इथं आलात म्हणून आनंद व्यक्त करतो. असाच आमच्यावरचा ऋणानुबंध, आमच्यावरचं प्रेम सतत संजीवक ठेवा, सतत नेहमी येत राहा. अनेक इथं लोक आलेले आहेत, कोणाचा चुकून काही उल्लेख करायचा राहिला असेल तर कृपा करून त्याचं मानून घेऊ नका. याच्यानंतर आरती होईल आणि आरतीनंतर आपण प्रसाद घेऊन जाणार आहोत. नमस्कार.